पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये 13व्या भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे विविध ठिकाणांहून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. यामध्ये राजकीय नेते असतील ते देखील यामध्ये सहभागी झालेत. या ठिकाणचे आयोजन नेमकं कसं आहे हे आपण इथल्या आयोजकांकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, तुमचं फॉर द पीपल न्यूजमध्ये मनापासून स्वागत. काय सांगाल, एकंदरीत भारतीय छात्र संसदेमध्ये तुम्ही एकंदरीत या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसताय? नमस्कार, मी डॉक्टर श्रुती निगुडकर. मी प्रोफेसर आहे डिपार्टमेंट ऑफ व्हिज्युअल आर्ट्स, स्कूल ऑफ डिझाईनला. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतीय छात्र संसद हा एक खूप मोठा सोहळा असतो. ही एक अशी इव्हेंट आहे की ज्याच्यामध्ये स्टुडंट्सना पॉलिटिकल करिअर करण्याकरता इन्क्युबेशन स्पेस तयार केली जाते, जिथे म्हणजे भारतातले वेगवेगळ्या प्रदेशातनं लोक येतात आणि विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन पॉलिटिकल लीडर्स यांच्याबरोबर संवाद साधताना तुम्हाला दिसतील, त्यांच्या गायडन्सखाली काम करताना तुम्हाला दिसतील, किंवा अनेक वेगवेगळे जे टॉक्स किंवा हे अरेंज केलेले असतात डिस्कशन्स, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करताना दिसतील. तुमचं आयोजन काय सांगाल? कसा तुमचा अनुभव हा कसा होता? आमचा अनुभव हा खूप एन्जॉयबल आहे. त्याचं कारण असं की भारतीय छात्र संसद सुरू व्हायच्या आधी आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले वेगवेगळ्या फॅकल्टीजमधले लोक एकत्र येतो. आमच्या मीटिंग्स होतात आणि एक अतिशय उत्तम असा अनुभव देण्याकरता आम्ही ही सगळी पूर्वतयारी करतो आणि ऑन द ग्राउंड नुसते विद्यार्थी नाहीत तर शिक्षकसुद्धा त्यांच्याबरोबरीने काम करताना तुम्हाला दिसतील. MITच्या शिक्षकांबरोबर खांद्याला खांदा लावून विद्यार्थी जेव्हा काम करतात तेव्हा त्यांचा जो अनुभव असतो आणि त्यांची जी एनर्जी असते तीच भारतीय छात्र संसदला घडवते असं मला वाटतं. नक्कीच मॅडम. तर आपण पाहिलं म्हणजे जे आयोजक आहेत तिथले, त्यांच्या उत्तम यशस्वीरित्या हे त्यांचं काम जे चालू आहे, त्यामुळे खरं तर ही भारतीय छात्र संसद यशस्वीरित्या पार पडते आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कॅमेरा पर्सन प्रणव ढमालेसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.